हट 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 आले 2-3 ठिकाणी कुत्रे, इकडं पण आहे तिकडं पण आहे, जिकडं जाव तिकडे कुत्रेचे. या पाण्याने खराब होणार रस्ता, आता गाडी जाईन विहिरीपासून जा पटकन पटकन. आणि आज आपलं 365 दिवस चॅलेंजचा दिवस 160 आहे. तर आपलं तयारी झाली. चला आता चला निघू आपण ग्राउंडकडं. तर आज जाऊ, बाईक घेऊन जाऊ आज. तर चला आता वाजले 5:30. आल्या लगेच येते बघ गाडी इथे लावली, इकडे जात नाही, चिखल आहे. तर चला करणला कॉल नाही केला, करणला कॉल करू. वर कोण तर चला ग्राउंडकडे निघू. करणला एकदा कॉल करू आपण. तेव्हा पाऊस नाही पडला, 5-6 दिवस झाले पाऊस पडला नाही. परत गवत आलतं, वाळू राहिलं परत बघा, लगेच कोरडं पडलं, गवत लगेच सुकून गेले. नाहीतर पाऊस पडला आणि तेव्हा एकदम हिरवं गार झालं आणि पाणी साचत होतं थोडंसं, आणि आता थोडंसं कोरडं होऊ राहिलं लगेच. बरं तर करणला कॉल केला, रिसिव्ह नाही केला तिने अजून. येईन तो. त्याला आता तर वॉर्मअपची आपली तयारी करू. चला वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला. तर आता आपण वरती जॉगिंगला जाऊ. तर काल एक प्रॉब्लेम झाला. काल काय झालं, कंपनीत होतो तर अचानक थोडंसं पोट दुखू लागलं, म्हणजे कळ येऊ लागली. कसं काय माहीत. तर थोडंसं होतं संध्याकाळ 12-1 पर्यंत. तर आपण टॅबलेट घेतली, थोडंसं बरं वाटू राहिलं आता. तर अचानक झालं ते, कसं काय माहीत, का ॲसिडिटीमुळे झालं, कशामुळे झालं का माहीत नाही. तरी आपण जेवण झाल्यावर अर्धा-1 घंटा चलतो, मगच हे करतो. तर काय काल काहीतरी मला तर वाटतं काल केळी खाल्ली होती ना, त्याच्याने झालं वाटतं. त्या दिवशी पण तीच फंडा झालता, केळी आंबा खाल्ला होता ना, आता केळी खाल्ली म्हणून तर झालं. ती केळी लपडा झालता. तिथून केळी खायची नाही. ती मोठीवाली केळी आणली होती, खराब होती. ते दारावर माणूस येतो, ते छोट्या केळ्या होत्या, ते एकदम ओके होती. हे खाल्ली ना, मला तरी अंदाज वाटतच होता अरे ह्यानी काहीतरी प्रॉब्लेम. तरी मी अर्धी खाल्ली, अर्धी थोडी सकाळी खाल्ली, अर्धी दुपारून खाल्ली, तरी प्रॉब्लेम झालाच तो. आता ते कॅन्सल करायचं, खायचीच नाही. त्याने कसा लपडा होऊ राहिला पूर्ण. तर करणला 2 कॉल केले, उचलले नाही त्याने अजून. तर येईल. तर चला वर आलो आपण आता काय करू, जॉगिंग करू आपण नॉर्मल 2 किलोमीटरची. आज थोडंसं पोटाचा प्रॉब्लेम, त्यामुळे एकदम स्लोमध्येच करू आपण, फास्ट का वाढायचं नाही, स्लोमध्ये करू. तर चला. आज वातावरण पण कसं आहे बघा, सूर्य नाही आज, एकदम प्लेन वातावरण बघा. तिथं कोपऱ्या आहे बघा बसलेले. तर काय पुढं गेला हाकलून नको खाली झाला. आता तर दिसतंय, पहिले तर काठे होते आणि काठ्याने दिसतच नव्हतं.
आता ती एक बेस्ट प्लस पॉईंट आहे. तर चला जॉगिंगची तयारी करू. आज तर अंगावर चालते हो. वर हट हट हट. आले 2-3 ठिकाणी कुत्रे. इकडं पण आहे, तिकडं पण आहे. जिकडं जाव तिकडे कुत्रेचे. तिकडचे भुकू दे, इकडचे भुकू दे. चला आपले 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण पहिले 2च बोललो होतो, पण आपले दर विहिरीपाशी गेलं ना निर्णय बदलतो डायरेक्ट. लगे पुढचा टप्पा चालू होतो. तर बरं आहे, ती चांगली गोष्ट आहे 2 किलोमीटर म्हणून 3 किलो मारायची. तर चला आज थोडं पोटाचा प्रॉब्लेम होता म्हणून आपण 2च किलोमीटर मारलं, म्हणजे 3 किलोमीटर मारलं पण एकदम स्लोमध्ये मारलं. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. थोडा पेन होत असला ना, काही प्रॉब्लेम आला बॉडीला किंवा काही आजारी असले काय असले, ते काय करा वर्कआउट एकदम थोडासा लाईट करायचा, बंद नाही करायचं डायरेक्ट, एकदम लाईट करायचा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता 3 किलोमीटर आपण जॉगिंग केली. पण ते कुत्रे आडवे आलेच भाऊ. 2-3 ठिकाणी कुत्रे, एक तिकडे एक अपार्टमेंटपाशी, एक इथं एक आहे, आणि जाताना तर 2-3 ठिकाणी आहे. म्हणजे यात घरापासून ग्राउंडपर्यंत येऊस तर कमीत कमी 6 ते 7 ठिकाणी कुत्रे लागते. तर ही एक प्रॉब्लेम कुत्र्याचा. तर चला जॉगिंग झाली कंप्लीट. आता थोडंसं वॉकिंग करू, बॉडी कूल डाऊन करू, आणि आज पुढचा वर्कआउट काय ते बघू. तर चला बॉडी कूल डाऊन केली. आता खाली जाऊ आता आपण वर्कआउट करायला. तर कारण आता शिकायला बघा मागे मागे सरकडे. तर आज वर्कआउट आपण लाईटच करू. बघू आज काय करायचं ते बघू. विचारू त्याला लेट कस काय झालं. किती वाजले? किती वाजले? मग पटकन कुठं जाशील? विहिरीपासून जा पटकन, पटकन. तर चला त्याला सांगितलं राऊंड मार म्हणून. एवढं जोरात कुठं चाललं भाऊ. तर चला खाली जाऊ आपण आणि वर्कआउटची तयारी करू. आज काय करायचं ते. तर सगळा मुरुम नाही आला राव. वा केवढं मोठं गड्डं पडलं. ग्रामपंचायतवाले इथं कोणी खंतून काही करू, इथं माग तर कचरा टाकला होता. बरं झालं ते बुजवलं, आणि एवढा घाणवास येत होता. फक्त इथून आता फक्त एकच डोकं लावायचंय, फक्त इथून यायचं कसं, सगळ्यात मेन प्रॉब्लेम ते. त्याला सोल्युशन काढू आपण काहीतरी. नुसतं येऊन म्हणणार नाही ना, तर तिथं जर रस्ता नाही केला तर आपल्या इकडचं सगळं ग्राउंडचा फंडा बिघडून जाईल. कारण की ग्राउंड आता एकदम ओके झालेलं आहे. पावसाळ्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही, सगळं मोकळेच आहे. तर फक्त यायचा जुगाड करू काहीतरी जुगाड लावू. दगड नाही तर काहीतरी टाकू. आज आपला स्पीड वर्कआउट होता, तर थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आपण करू शकत नाही. पण त्याचा एक ऑप्शन आहे. आपण काय करू, मागच्या वेळेस जसं लेग फ्री केलं ते फक्त ताकद नाही लावायचे, फक्त पाय खोलले होते हे चढावर. हा इथून हा हे चढ आहे बघा आपला, इथून असं वरती जायचं. इथून फक्त ताकद नाही लावायची, जायचं फक्त पाय लॉंग स्टेप टाकायची, परत रिटर्न यायचं, लॉंग स्टेप टाकायची, रिटर्न यायचं. हा फंडा काय ताकद नाही लावायची. तर आज हा वर्कआउट करू, कारण की काल स्कॉट केले ते, तर आज हा वर्कआउट करू. तर चला करण वरतून येईन, आधी कॅमेरा सेट करू, मग करण मारीन आल्यावर. करण तर दिसत नाही अजून आला म्हणून. तर चला आपले रेपिटेशन मारू पहिले, हळूहळू करू.
आज आपण केलं स्पीड वर्कआउट मध्ये, फक्त आपण पाय खोलले आज. तर स्पीड वर्कआउट म्हणता येत नाही त्याला, फक्त लेग आपण काल स्क्वॉट मारले होते, तर आज लेग फ्री केले आपण. कारण की ह्याच्यामध्ये 2 एक्सरसाइज होत्या, एक आपण स्पीडनी पण मारू शकतो आणि एक फक्त लॉंग स्टेप टाकायची. आज फक्त लॉंग स्टेप टाकले आपण तर चढावर. तर चला आता आपण आपल्या रेग्युलर वर्कआउट करतो. तर याचे रेपिटेशन मारले आपण 10 ते 12 मारले संग, 10 ते 12 रेपिटेशन मारले. तर चला पुढच्या वर्कआउट सुरुवात करू. रेग्युलरचे आपले 2 एक्सरसाइज कंप्लीट झाल्या. तर आज आपण केलं स्किपिंग आणि डिप्स मारल्या. तर रेग्युलरमधले हे वर्कआउट आपले फिक्स आहे. तर आज आपण केलं स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउटमध्ये आपण 2 प्रकार येते, एक फक्त स्टेपिंग आणि एक ताकद. त्यापैकी आपण फक्त स्टेपिंग टाकल्या, कारण की आपण ताकद पण लावू शकतो, पण आता थोडा प्रॉब्लेम होता म्हणून नाही लावले. आता फक्त आपण स्टेपिंग टाकल्या, लेग खोलले. कारण कधी पण ज्या दिवशी आपण स्क्वॉट मारतो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी लेग फ्री करणं लागते. असं स्ट्रेचिंगने करतोच, पण लेग फ्री असले ना एक्सरसाइजने तर एकदम रिलॅक्स होऊन जाते. आपण त्या दिवशी रनिंग केली ती, त्यांनी इफेक्ट लगेच दिसून आला, एकदम लॉंग स्टेप पडत होत्या. तर हीच मेन गोष्ट आहे. तर चला आजचा रेग्युलरचा वर्कआउट कंप्लीट झाला, तर स्ट्रेचिंग जाऊ. करा लक्ष. तर चला आपण स्ट्रेचिंग करू आता.
तर चला रोल एक्सरसाइज करू. तर आपली स्ट्रेचिंग कंप्लीट झाली. तर चला आता आवरायची तयारी करू आता. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. स्ट्रेचिंग कंप्लीट झाली. तर निघू आता ग्राउंडकडे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. चिन्ह काढ आपली. हां रस्त्याला गट करू. या पाण्याने खराब हो रहा रस्ता. आता गाडी जाईल.